Good morning, everyone. In last lecture, we studied the point planning the website organization and website organization. So the next point that are covered in this lecture, which is creating navigational link. So how the navigation links are added on a web page. So I'm telling about we can add a navigation by using a text based navigation. Then the another one is graphical navigation. So we can add that navigation by using these types. So for that the hyperlinks are used for navigation. So hypertext as a system and in which objects like text, pictures, music or programs can be creatively linked to each other, and there is a way to join these particular files with each other, and it is important in HTML. म्हणजे याच्यामध्ये एखादं टेक्स्ट फाईल असेल किंवा पिक्चर्स असतील, म्युझिक असतील किंवा प्रोग्राम्स असतील, एखादी फाईल असेल तर ते लिंक असतात एकमेकांना. तर एखादी वेब पेज ओपन केलं, सॉरी दॅट मीन्स वेबसाईट ओपन केली, तर त्या वेबसाईटवरती हे डिफरंट ऑप्शन्स काय असतात एकमेकांना वेबसाईटवरती पूर्ण डेटा बघा एकमेकांसोबत लिंक असतो. याच्यामध्ये असं त्याच्या व्यतिरिक्त काय नसतं. कोणतीही वेबसाईट घेतली तर त्याच्याशी रिलेटेड पूर्ण डेटा हा लिंक असतो. तुम्ही एखाद्या होम पेज वरती गेलात तर त्याच्यामध्ये जे काही बाकीचे पेजेस आहेत तर ते सुद्धा तिथे इन्क्लूड असतात, की असं नाही की ते एका पेज वरती आहेत किंवा एका पेज वरती नाही. जरी नेव्हिगेशन असेल तर नेव्हिगेशन मध्ये सुद्धा बघा ऑल ऑप्शन्स तिथे अवेलेबल असतात, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही तुम्ही वेब पेज वरती गेलात तरी ते नेव्हिगेशन त्याच्यामध्ये स्टॅटिक असतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही पेज वरती गेला तरी ते अवेलेबल असतात. म्हणून म्हणजे तुम्ही कुठूनही ते टॅब्स काय करू शकता, यूज करू शकता. तर हे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की नेव्हिगेशन तुम्ही कसं क्रिएट करता. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन वेबसाईट, that is creating navigational link. So if user come on to the website, then there is a need to give a user friendly environment to the user that using that particular website with the navigations. Okay, navigations असणं याच्यामध्ये भरपूर इम्पॉर्टंट आहे. ओके, सो the some of the point that are used for the navigations, that is planning site navigation is important, and the developer should not rely on navigation cues, options or contextual links. So it is important for the site navigation. म्हणजे याच्यामध्ये नेव्हिगेशन्स कसं असलं पाहिजे तर हे एक इम्पॉर्टंट थिंग आहे याच्यामध्ये, आणि हे डिझायनरला हे खूप स्टडी करावा लागेल की याच्यामध्ये नेव्हिगेशन्स कसे असले पाहिजेत. And the another one is the user can access information instantly in a non-sequential manner. So hypertext serves as a navigational aids, just like the tables of contents and cross references, where related content can be consistently displayed alongside. म्हणजेच काय तर याच्यामध्ये बघा एखादी वेबसाईट असेल तर त्याच्यामध्ये एखादी इन्फॉर्मेशन युजरला सर्च करायची असेल तर ती इन्फॉर्मेशन युजरला इमिजिएटली मिळाली पाहिजे. युजरला तिथे सर्चिंग करावं लागलं नाही पाहिजे. ओके, त्याच्यानंतर अजून काय आहे तर याच्यामध्ये जर असे काही असतील, मी काल तुम्हाला एक वेबसाईट दाखवली होती जशी, तर आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे तर ह्याच्यामध्ये असेही पॉइंट्स दिले पाहिजेत की सी हियर आय एम टेकिंग इंग्लिश लँग्वेज. See here, there is this is a website, and on that website there are different navigations are available. Okay, so what are that navigations? So first of all, information is instantly shown take by the user from this website. युजरने लगेच ते इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे किंवा युजरला जी इन्फॉर्मेशन हवी आहे तर ती इन्फॉर्मेशन युजरला लगेच मिळाली पाहिजे. आता बघा सपोज आता एखादा न्यू युजर असेल आणि त्याला लगेच बस टाइम टेबल हवं असेल, so this is a particular navigation which is given here, and if user want to find out the timetable, then it can easily find this from this point. हा जो काही पॅनल दिलेला आहे तर ह्याच्यामध्ये हे म्हणजे मोस्ट ऑफ द युजरना हेच हवं असतं की टाइम टेबल, कारण त्यांना काही रिझर्वेशन करायचं नसतं किंवा काय नाही. तर त्यांनी प्रॉपरली तर या फॉर्मॅटमध्ये सेट केलेलं आहे की युजरला कुठे बाकीच्या ठिकाणी फाइंड आउट करत बसलं नाही पाहिजे, त्यांना डिरेक्टली इन्फॉर्मेशन तिथून मिळेल. ओके, सो ॲज वेल ॲज दी अनादर नेव्हिगेशनल एड्स आर ॲडेड हिअर. म्हणजे नेव्हिगेशनल एड्स म्हणजेच काय तर याच्यामध्ये
अजून काही अशी नेव्हिगेशनची इन्फॉर्मेशन आहे का की त्याच्यामध्ये ते टेबल ऑफ कंटेंट्स फॉर्मॅटमध्ये असेल किंवा क्रॉस रेफरन्सेस फॉर्मॅटमध्ये असेल की ते त्याच्यासोबत हे अलॉंग तिथे दिलेले असतील. आता हे बघा इथे तुम्हाला रेफरन्सेस टाइप मध्ये दिलेलं आहे. इथे ऑनलाईन बुकिंग आहे, चेक स्टेटस आहे, MSRTC मोबाईल रिझर्वेशन ऍप आहे. तर हे नेव्हिगेशनल एड्स आहेत की किंवा टेबल ऑफ कंटेंट्स या फॉर्मॅटमध्ये असतात की तुम्हाला इकडे जरी वर्किंग चालू असेल तरी तुमच्या लेफ्ट साइडला हे टेबल ऑफ कंटेंट्स दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल आय एम ओपनिंग वन ऑफ द वेबसाईट. जशी I'm opening this website. So on that website there is a table of contents which is given here. आता तुम्हाला हे वरती काय दिलेले आहे तर हे नेव्हिगेशन्स आहेत विच इज गिवन हिअर. मी तुम्हाला जे माउस कर्सरने मूव्ह करून दाखवते तर हे काय आहेत तर नेव्हिगेशन्स आहेत. आणि याच्यामध्ये नेव्हिगेशन्स मध्ये अजून एक पार्ट कोणता नेव्हिगेशनचा आहे तर टेबल ऑफ कंटेंट्स. आता याच्यामध्ये हे टेबल ऑफ कंटेंट्स तुम्हाला लेफ्ट हँड साईडला दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही कुठूनही आता मी जर या पार्ट मध्ये असेल तरी सुद्धा इथे असणार आहेत. या पार्ट मध्ये गेलं तरी त्याचे पर्टिक्युलरली जे काही ऑप्शन्स आहेत तर ते ऑप्शन इथे तुम्हाला ऍज अ रेफरन्स म्हणून साईडला दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलाही ऑप्शन इथे युजर काय करू शकतो ओपन करू शकतो. सो देर इज अन इम्पॉर्टंट थिंग टू गिव्ह अ नेव्हिगेशनल एड्स ऑन अ वेबसाईट फॉर द युजर. म्हणजे युजरला हे नेव्हिगेशन एड्स देणं याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ओके. So effective, the another main thing which is effective navigation not only includes links to other web pages, but it also provides cues to the user's location, like buttons for logical next and previous location in the website, then back, home and information of the current location. म्हणजे याच्यामध्ये युजर कुठे आता सर्चिंग करत आहे किंवा वेबसाईट वरती कुठे आहे ऍक्च्युअल लोकेशन काय आहे त्या युजरचं तर ते सुद्धा याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. युजर्सना क्यूज मिळाले पाहिजे की युजर लोकेशन काय आहे, मग त्याच्यामध्ये नेक्स्ट पेज काय आहे, प्रिव्हियस पेज काय आहे किंवा त्याच्यामध्ये बॅक बटन केल्यानंतर काय होणार आहे किंवा होम लोकेशन काय आहे. तर हे पूर्ण इन्फॉर्मेशन देणं त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. बघा आता याच्यामध्ये जर मी हे ओपन केलेलं असेल इथे बॅक केलं की हे नेक्स्ट पेज ओपन होतं. लक्षात आलं. सो दिस इज द बॅक अँड these are the button that is home, next, previous. So these are the another things that are comes on a website. हे सुद्धा याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ओके. सो to create a navigation links or to provide a navigational links, there are two ways which is used for navigational links addition. So in that first one is creating text based navigation bar. So creating text navigation bar, which helps user browse through and locate information on your site easily. And text based navigation bar can be built using HTML. So many of the websites have a this type of navigation bar. Okay, so many of the websites just like see here how that navigation bar, text based navigation bar is added. See this. मी फॉर एक्झाम्पल दाखवते की याच्यामध्ये या टाइप मध्ये काय असतं वेबसाईट वरती नेव्हिगेशन बार असतो. ज्याच्यामध्ये टेक्स्ट यूज करून आपण हे नेव्हिगेशन बार देत असतो. सीरीज या टाइप मध्ये म्हणजे वेबसाईटच्या स्टार्टिंगला हे असेल तर ते टेक्स्ट बेस्ड नेव्हिगेशन असतं. ओके. सो ऑन दिस वेबसाईट सीरीज दिस इज अ नेव्हिगेशन टेक्स्ट बेस्ड नेव्हिगेशन. हे सुद्धा हे टेक्स्ट बेस्ड नेव्हिगेशन आहे.
की याच्यामध्ये एका लाईन मध्ये दिलेलं आहे आणि याच्यामध्ये वर्डिंग दिलेलं आहे, म्हणजे की आपल्याला ते रीड करून समजतं की याच्यामध्ये काय असेल. म्हणजे याच्यामध्ये टेक्स्ट थ्रू असतं, त्यामुळे टेक्स्ट बेस्ड नेव्हिगेशन असतं. जशी होम, अबाउट अस, सर्व्हिसेस, देन आरटीआय, ऍड, टेंडर. सो दीज आर ऑल्सो कम्स अंडर टेक्स्ट बेस्ड नेव्हिगेशन. हे सुद्धा टेक्स्ट बेस्ड नेव्हिगेशन आहे याच्यामध्ये, लक्षात आलं. आणि ह्याच्यामध्ये काय असतं तर डिरेक्टली तुम्हाला टेक्स्ट असतो, त्यामुळे तुम्हाला जो टेक्स्ट रीड केला तर त्याच्यामध्ये ते आपण कसं यूज करू शकतो किंवा त्याच्यामध्ये ते कसं शो करायचं आहे तर ते इझिली समजतं. आणि युजरला सुद्धा ते नेव्हिगेशन्स असतील तर ते इझिली रीड करता येतात. तर त्याच्यासाठी याच्यामध्ये हे टेक्स्ट बेस्ड नेव्हिगेशन यूज करणं इझी असेल आणि ते युजर्सना हँडल करण्यासाठी सुद्धा ते इझी असणार आहे, लक्षात आलं. सो दिस इज द फर्स्ट वे. And the another one is graphical navigation bar. Creating graphical navigation bar. Okay, so ग्राफिकल नेव्हिगेशन बार कसा क्रिएट केला जातो, तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये इमेजेस इन्सर्ट केले जातात किंवा इमेज मॅपिंग केलं जातं. तर त्या टाईपमध्ये हे इमेज मॅपिंग असेल तर त्याच्यामध्ये हे ग्राफिकल नेव्हिगेशन बार याच्यामध्ये यूज होऊ शकतं. सो हायपरलिंक्स कॅन बी प्रोव्हाइडेड युझिंग अट्रॅक्टिव्ह ग्राफिकल ऑब्जेक्ट्स. Okay, so that are not represented by using a text. So the hyperlinks can be provided using attractive graphical objects. म्हणजे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स देऊन याच्यामध्ये त्याच्या बिहाइंड मध्ये हायपरलिंक्स प्रोव्हाइड केलेले असतात. त्यामुळे एखाद्या ऑब्जेक्ट वरती, म्हणजे मग त्याच्यामध्ये इमेज असेल किंवा त्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्ट वरती क्लिक केल्यानंतर न्यू पेज ओपन होणार आहे. हायपरलिंक म्हणजेच काय, तर एका पेज वरून दुसऱ्या पेज वरती मूव्ह होण्यासाठी दिलेली लिंक. Okay, just like see, when I click on about us, then it will goes to the about us page. Okay, these are the another web page. So like this. So this is a particular इमेजेस. आता याच्यामध्ये हे इमेजेस आहेत, आता हे नेव्हिगेशनच आहेत बघा. when I click on this, these are also called as a navigation. Okay, so see this, when I click on that particular graphical option, so this is a graphical navigation. And see this, there is a index.php file. Okay, म्हणजे हे वेब पेज आहे आता मी जे ओपन केलेलं आहे. आणि जेव्हा मी हे पेज या फोटोवरती क्लिक करेन तेव्हा हे काय होणार आहे तर दुसऱ्या वेब पेजला जाणार आहे. जस्ट सी, आय एम क्लिकिंग ऑन दॅट पर्टिक्युलर इमेज, देन इट गोज टू दी अनदर लिंक. ओके, हे दुसऱ्या लिंकला ओपन झालेलं आहे, लक्षात आलं. म्हणजे याप्रमाणे सुद्धा आपण काय करू शकतो, एखाद्या वेब पेज वरती लिंक क्रिएट करू शकतो. सी दिस, हे नेव्हिगेशन्स आहेत. म्हणजे एका वेबसाईट वरून, एका वेब पेज वरून आपण मल्टिपल वेब पेजेस मध्ये इन्सर्ट करू शकतो किंवा त्याच्यामध्ये एंटर करू शकतो. पण हे एंटर करण्यासाठी आपल्याला दोन टाईपचे नेव्हिगेशन्स यूज होतात. एक आहे तो टेक्स्ट बेस्ड आणि दुसरा आहे तो ग्राफिकल नेव्हिगेशन बार. ओके, तर ह्या टाईप मध्ये आपण हे यूज करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम शोइंग यू हाऊ दॅट टेक्स्ट बेस्ड नेव्हिगेशन्स आर क्रिएटेड. आता याच्यामध्ये सिंपल आहे की टेक्स्ट बेस्ड नेव्हिगेशन हे कसं यूज होतं, लक्षात आलं. सो लेट्स सी, मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल घेऊन दाखवते याच्यामध्ये. Okay, so for opening this,
वेबसाईट विच इज हॅव्हिंग अ नेम. आता याच्यामध्ये मी एखादी वेबसाईट क्रिएट केली आणि त्याला नेम काय दिलं, नेव्हिगेशनल बार, किंवा याच्यामध्ये मी न्यू वेबसाईट असं नाव देते. ओके, आणि ह्याच्यामध्ये मला काय करायचं आहे तर याच्यामध्ये काय आहे, मी एक लाईन दिलेली आहे. Okay, so I'm giving the heading to that page. Okay, so then I'm giving the links. त्याच्यानंतर मी एक नेव्हिगेशन बार दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे तर अशा नेव्हिगेशन्स असणार आहेत की त्याच्यामध्ये पॉइंट्स असतील. फर्स्ट ऑफ ऑल होम. ओके, then the another one is products, then feedback, then contact us. Okay, so these are the products which is given here. Then just see, save this work, and how that page looks like. Open with any of the browser. See this, home, product, feedback, contact us. ओके, सो या टाइप मध्ये हे तुमचे नेव्हिगेशन आले, जसे या वेबसाईटला आहे तर या टाइप मध्ये आपण हे देऊ शकतो. आता हे डिझायनिंग केलेलं आहे म्हणून हे या टाइप मध्ये दिसतंय. तुम्ही याच्यामध्ये डिझायनिंग करू शकता, त्याच्यामध्ये डिफरंट स्टाईल्स आहेत किंवा टेबल्स आहेत, तर टेबल्सचा यूज करून सुद्धा हे तुम्ही नेव्हिगेशन बार देऊ शकता. ओके, म्हणजे या रोज मध्ये तुम्ही एवढे व्हॅल्यूज इन्सर्ट करून हा एक रो क्रिएट करू शकता टेबलमध्ये. ओके, याच्यामध्ये हे ऑप्शन्स आहेत की तुम्ही कोणत्या टाइप मध्ये डिझायनिंग करता, तुमचं लॉजिक वापरून तुम्हाला वेबसाईट डिझाईन करायची आहे. ओके, म्हणजे आता ही जी वेबसाईट आहे तर तुम्ही टेबल फॉर्मॅटमध्ये टेबलचा यूज करून सुद्धा हे वेब पेज क्रिएट करू शकता. अदरवाईज तुम्हाला त्याच्यामध्ये डिव्हिजन टॅग आहे, डिव टॅग म्हणून आहे की ते डिव टॅग यूज केली तर तुम्हाला हे पॅनल मिळतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते डिझायनिंग करू शकता. ओके, तर मी फक्त आता सध्या तुम्हाला हे नेव्हिगेशन बारचं दाखवते. तर आता याच्यामध्ये बघा, मी क्लिक केल्यानंतर कोणतंही वेब पेज ओपन होत नाही. याच्यामध्ये हे फक्त लिंक ऍक्टिव्ह नाही झालेले आहेत कारण मी त्याला हायपरटेक्स्ट रेफरन्स दिलेला नाहीये. ओके, आता हा हायपरटेक्स्ट रेफरन्स कसा द्यायचा आहे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की याच्यामध्ये हायपरटेक्स्ट रेफरन्स देण्यासाठी आपण कशाचा यूज करतो तर अँकर टॅगचा यूज करतो. AHREF, दॅट इज हायपरटेक्स्ट रेफरन्स. ओके, आणि हे कसं यूज होतं की त्याच्यामध्ये जेव्हा आपण त्याला ही हायपरटेक्स्ट रेफरन्स देऊ आणि जेव्हा आपण त्या ऑप्शनला क्लिक करू तेव्हा ते काय होतं तर दुसऱ्या पेजला मूव्ह होतं. ओके, home.html home. ओके, आता दोन्ही याच्यामध्ये मला लाईन हवी आहे म्हणून मी काय केले त्याच्यामध्ये स्पेस दिलेला. ओके, देन अनदर वन divided by summation of xi square minus n into x bar square in another bracket summation of y square minus n y bar. सो इथे मी ब्रेक लाईन यूज केलेलं नाहीये, म्हणजे BR टॅग यूज केलेली नाहीये, त्यामुळे ते एकाच लाईनला शो होतं आणि आपल्याला ते एकाच लाईनला हवं आहे, त्यामुळे मी तिथे BR टॅग यूज करत नाहीये. ओके, जस्ट सी, आता हे पेजेस ऑलरेडी क्रिएट नाहीयेत. आपल्याला जर हे हायपरटेक्स्ट रेफरन्स यूज करायचा असेल तर हे पेजेस ऑलरेडी आपल्याला क्रिएट करावे लागतात. सी दिस, याचं लगेच चेंजिंग झालेलं आहे लिंकिंग फॉर्मॅट मध्ये. म्हणजे हे ब्लॅक कलर मध्ये होतं, फक्त टेक्स्ट होता
आणि जेव्हा मी हायपर टेक्स्ट रेफरन्स दिला तर तेव्हा हे टॅग्स काय झालेले आहेत, ब्ल्यू कलर मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. म्हणजेच काय तर याच्यामध्ये हे कलर मध्ये चेंज झालेला आहे. आता बघा मी याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे होम पेजला जाणार आहे, पण ते होम पेज ऑलरेडी इथे नाहीये. लक्षात आलं. आता मी ऑलरेडी चेक करते की ते कोणते आहेत ते. आय एम टेकिंग व्हिडिओ. ओके, आता मी ह्याच्यामध्ये व्हिडिओ देते इथे कुठेतरी. इथे प्रोडक्ट्सच्या इथे मी व्हिडिओ .html देते. मी सेव्ह करते. सी दिस फाईल. मी आता हे होमला गेल्यानंतर ते पेज नाहीये असं दाखवतंय. तर फीडबॅकला पण दाखवणार नाही आणि कॉन्टॅक्टर्सला पण दाखवणार नाही, कारण हे पेजेस मी क्रिएट केलेले नाहीयेत. पण मी ऑलरेडी इथे एक व्हिडिओ नेम्ड फाईल ऑलरेडी क्रिएट केलेली होती. तर मी फक्त त्याची लिंक इथं दिलेली आहे प्रोडक्ट्सच्या ठिकाणी आणि तुम्हाला समजण्यासाठी. आणि मी जेव्हा प्रोडक्ट्स वरती क्लिक करेन तेव्हा ती त्या वेब पेजला काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे किंवा त्या वेब पेजला मूव्ह होणार आहे. याच्यानंतर मी इथं बॅक केलं की ते अगेन तुमच्या मेन पेजला येणार आहे. लक्षात आलं. आता हे एका ठिकाणी एका लेफ्ट साईडला आलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचं असेल, स्पेस ऍड करायची असेल किंवा त्याच्यामध्ये पर्टिक्युलर फॉर्मॅटिंग करायचं असेल तर ते त्याच्यामध्ये तुम्ही टेबल टॅगचा यूज करून देऊ शकता किंवा अनदर डिफरंट मेथड्स आहेत. तर त्या मेथड्सचा यूज करून तुम्ही हे नेव्हिगेशन्स याच्यामध्ये देऊ शकता. आता मी सांगितलं तुम्हाला की याच्यामध्ये जो नेक्स्ट टॅग आहे किंवा नेक्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये टेबल टॅग आहे की इन डिटेल तो टेबल टॅग आपण कसा यूज करू शकतो किंवा त्याचा यूज आपण कसा करून घेऊ शकतो टेबल टॅगचा. तर हा फॉर्मॅट तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला हे हायपरटेक्स्ट रेफरन्स दिलेले आहे, पण हे तुम्हाला खूप छोट्या फॉर्मॅटमध्ये दिसतं. तुम्हाला जर हे मोठ्या फॉर्मॅटमध्ये हवं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही टॅग यूज करू शकता. सी दिस. याच्यामध्ये ह्याची साईज इन्क्रीज झालेली आहे. आता मी कसं केलं, फक्त याच्यामध्ये आता होल मला जे काही ऑप्शन्स आहेत तर ते मोठ्या साईज मध्ये लिहायचे. तर मी त्याच्यासाठी मी हे स्टार्टिंगला हेडिंग टॅग यूज केली, एंडिंगला हेडिंग टॅग यूज केली. ओव्हरऑल टॅबना काय झालेलं आहे, हे अप्लाय झालेलं आहे. आता हे एकदम खूप नियर बाय नियर आहे. तर मला हे सेपरेट करायचं असेल तर मला काय कमांड द्यावी लागते, तर अँड NBSP. सिरीज याच्यामध्ये स्पेस क्रिएट झालेला आहे. लक्षात आलं. म्हणजे अँड NBSP आहे. म्हणजे तुम्हाला जर एका लाईन मध्ये लिहायचं असेल पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे तर स्पेस द्यायचं आहे, तर या टाइप मध्ये आपण हे यूज करू शकतो. म्हणजे एका लाईन, सपोज यू वॉन्ट टू राईट अ टेक्स्ट इन अ वन लाईन बट यू वॉन्ट टू गिव्ह अ स्पेस, देन यूज दिस NBSP, that is used for giving a space. सिरीज या टाइप मध्ये हे नेव्हिगेशन्स आपण या पूर्ण पेज वरती अप्लाय करू शकतो. म्हणजे तुमचे जेवढे काही ऑप्शन्स असतील तर ते ऑप्शन्स इथे आपण देऊ शकतो. बघा या आता हे वेब पेजेस नाहीयेत म्हणून ते ओपन होत नाहीत, पण याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते नेक्स्ट पेज ओपन होतं. ओके, सो दॅट टाइप दी नेव्हिगेशन्स आर युज्ड, सो विच इज अ टेक्स्ट बेस्ड नेव्हिगेशन बार. आता मी याच्यामध्ये जे ऑलरेडी आता याच्यामध्ये जर फीडबॅक आहे तर फीडबॅक फॉर्म मी कसा ओपन करू शकते की याच्यामध्ये मी तुम्हाला जो काही फॉर्म टॅग शिकवलेला आहे तर तो फॉर्म टॅग यूज करून तुम्ही एखादा वेब पेज क्रिएट करू शकता आणि फीडबॅक वरती क्लिक केल्यानंतर ते आपण इथं ओपन करू शकतो. लेट मी चेक दॅट फॉर्म इज हिअर. सी दिस फॉर्म. सो आय एम युजिंग दिस फॉर्म ऑप्शन हिअर. So on a feedback, I'm taking this form. Let's see. मी तर लिंक दिलेली आहे फीडबॅक. त्याचा कलर लगेच चेंज झालेला आहे. ऑलरेडी पेज असेल आपल्याकडे तर त्याचा कलर परत चेंज होता आणि जर नसेल तर ते ब्ल्यू मध्ये दिसतं. आता मी फीडबॅक वरती क्लिक केल्यानंतर फीडबॅक फॉर्म ओपन होईल. लक्षात आलं. किंवा मी जर प्रोडक्ट्स वरती क्लिक केलं तर प्रोडक्ट लिस्ट ओपन होईल या टाइप मध्ये. जस्ट फॉर एन एक्झाम्पल आय एम गिव्हिंग हिअर दिस पेज. सो फीडबॅक वरती गेल्यानंतर हे फीडबॅक फॉर्म ओपन झाला. आता मी मगाशी सांगितलं ऑप्शन की नेव्हिगेशन तुम्हाला कसे असले पाहिजे, तर आता मी इथं दिलं तर काय झालं बघा. मी जेव्हा त्या एखाद्या पेजला ओपन करेल, मी प्रोडक्ट्स वरती क्लिक करेल तर तुम्हाला जे काही होम पेज मध्ये जे ऑप्शन्स होते तर ते होम पेज मधले ऑप्शन्स आले का इथे वरती, तर नाही आहेत. म्हणजे हे जे काही नेव्हिगेशन्स आहेत किंवा हे
पर्टिक्युलर हेडिंग आहे किंवा हे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन इथं दिसत नाही वरती. ओके, पण हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जेव्हा एखादं वेब पेज ओपन केलं तरी सुद्धा हे जे काही नेव्हिगेशन्स आहेत ते पर पेज ओपन झाले पाहिजे. म्हणजे ही इन्फॉर्मेशन आहे तर ही इन्फॉर्मेशन पूर्ण जेवढे काही तुमच्या वेबसाईटवरती ऑप्शन्स आहेत किंवा नेव्हिगेशन्स आहेत तर त्या नेव्हिगेशन्स वरती ते दिसले पाहिजेत. कारण युजरला कुठूनही कोणताही ऑप्शन यूज करता आला पाहिजे. म्हणजेच काय, तर जेव्हा मी हे फीडबॅक ओपन करेन तर तेव्हा मला इथे फीडबॅक फॉर्म नाही करायचंय, मला कॉन्टॅक्टस बघायचंय, तर तो युजर डिरेक्टली या पेज मधून सुद्धा कॉन्टॅक्टस मध्ये गेला पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे मला त्याच्यासाठी बॅक घेऊन होम पेजला जाऊन नंतर मला कॉन्टॅक्टस वरती क्लिक करावं लागेल असं त्याच्यामध्ये नाहीये. तर याच्यामध्ये कोणत्याही वेब पेज वरून कोणत्याही वेब पेज वरती जाता आलं पाहिजे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन अ नेव्हिगेशन. ओके, नेव्हिगेशन मध्ये हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. लक्षात आलं? अँड ग्राफिकल नेव्हिगेशन बार मध्ये काय, तर याच्यामध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण यूज करतो की मग त्याच्यामध्ये आपण इमेज लिंकिंग देऊ शकतो की त्याच्यामध्ये एखादी इमेज असेल आणि त्याच्यामध्ये आपण लिंक देऊन एक अनदर डिफरंट वेब पेज ओपन करू शकतो. ओके, सो आय एम टेकिंग दिस ऑन दिस फाईल. ह्याच फाईलमध्ये मी घेते की याच्यामध्ये मी एक इमेज इन्सर्ट केलेली आहे. बघा याच्यामध्ये मी AHREF इज इक्वल टू चेक, लेट मी चेक याच्यामध्ये कोणत्या फाईल आहेत. Okay, I'm using here break tag, BR tag. Okay, then I'm giving here AHREF. Ordered list. मी जे ऑलरेडी माझ्याकडे पेजेस क्रिएटेड आहेत तर ते पेजेस इथे घेते. सो यू जस्ट क्रिएट दॅट पेजेस अँड आफ्टर दॅट यूज. ओके, देन आता हे हायपरटेक्स्ट रेफरन्स मी दिलेला आहे, पण तो रेफरन्स मी कोणाला दिलेला आहे, तर इथं मी टेक्स्ट यूज केला. त्याच्यामध्ये होम असेल, प्रोडक्ट्स असेल, फीडबॅक असेल किंवा कॉन्टॅक्टस असेल. ओके, तर याच्यासाठी मी हे पर्टिक्युलर हायपरटेक्स्ट रेफरन्स दिले. पण मला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की तर मला याच्यामध्ये हे एखाद्या इमेज साठी द्यायचं आहे, तर मला इथे काय द्यावं लागेल, तर इमेजचा पाथ द्यावा लागेल की त्याच्यामध्ये मला ते अप्लाय होणार आहे. IMG SRC इज इक्वल टू, आता ह्याच्यामध्ये एखादी इमेज आहे का ते मी चेक करते. ओके, तर ह्या आपल्या सर्व स्टेप्स आहेत ते आपल्याला विविध क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्यासाठी लागणार. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते बघूया. आता सी हियर nature.jpg. ओके, जर तुमची जी काही इमेज असेल किंवा एखादी ही जी HTML फाईल असेल, ती फाईल जर तुम्ही ज्या फोल्डरमध्ये हे पेज सेव्ह करताय त्याच फोल्डरमध्ये असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फुल पाथ देणं गरजेचं नाही. तुम्ही फक्त त्या फाईलचं नाव यूज केलं तरी याच्यामध्ये बस होतं. ओके, इथे बघा मी home.html एवढंच यूज केलंय. जर हे एखाद्या दुसऱ्या फोल्डरमध्ये असेल तर त्या फोल्डर सहित इथे पाथ द्यावा लागतो याच्यामध्ये. एंड दिस, आता याच्यामध्ये एंड केली तरी चालेल, अदरवाइज ऍज इट इज ठेवलं तरी चालेल. ओके, जस्ट सी दिस इमेज ऑर्डर लिस्ट घेते फक्त मी. See this, when I click on this image then this another web page is open. Okay, सो आता ही हाईट विड्थ सेट केलेली नाहीये इमेजची, त्यामुळे ही इमेज खूप ब्राईट दिसते. याच्यामध्ये आपण हाईट विड्थ सेट करू शकतो इमेजसाठी आणि एखाद्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये ती सेट केल्यानंतर आपण त्याला लिंक अप्लाय करू शकतो. ओके, सो फॉर
assigning this height and width, there are the options that are used here. So see here, I'm using height. I'm using height 100 and width 100. Okay, see this. सी दिस, ही इमेज इथं आलेली आहे हाईट विड्थ सेट केल्यानंतर. जेव्हा मी क्लिक करेन त्या इमेज वरती तेव्हा ते नेक्स्ट पेजला काय झालेलं आहे, मूव्ह झालेलं आहे. ओके, समजलेलं आहे सर्वांना? ओके. आता याच्यामध्ये अजून एक पार्ट आहे की जेव्हा आपण एखाद्या लिंक वरती क्लिक करू तर ते वेब पेजला मूव्ह होतं, तर त्याच्यामध्ये जे काही वरती नेव्हिगेशन्स असतील तर ते नेव्हिगेशन्स त्याच्यामध्ये आले पाहिजे. ओके, म्हणजे हे नेव्हिगेशन्स तिथेही आले पाहिजेत. सो हे आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे, पण आताच्या लेक्चरला आपण इथे स्टॉप करूया. मेन्शन युअर रोल नंबर इन अ चॅट बॉक्स फॉर अ प्रेझेंटी.